Hello students, today we have discussed about the equation of continuity. जेव्हा फ्लूइड एखाद्या मीडियममधून फ्लो होत असेल त्यावेळेला त्याची कंटिन्युटी कुठल्या इक्वेशनप्रमाणे असते ते इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. फ्लो होत असताना तो कसा स्टेडी फ्लो आहे का टर्म लाईन फ्लो आहे किंवा टर्बुलंट फ्लो आहे त्याच्यावरती त्याचं इक्वेशन डिपेंड आहे किंवा त्या इक्वेशनमध्ये काय काय मॅटर करतं ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी बघा फिगर 2.33 पाहायचं आपल्याला स्टेडी फ्लो फ्लूइड. स्टेडी फ्लो कन्सिडर करायचा. कन्सिडर अ स्टेडी फ्लो ऑफ ॲन incompressible fluid as shown in figure. For a steady flow the velocity of particle remains constant. आपल्याला माहिती जर स्टेडी फ्लो असेल तर व्हेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट असते ॲट अ गिव्हन पॉईंट बट इट कॅन व्हॅरी फ्रॉम द पॉईंट टू पॉईंट गिव्हन पॉईंटला ती जरी कॉन्स्टंट असेल तर पॉईंट टू पॉईंट ती काय होते बदलत असते. मग त्याच्यामध्ये आपल्याला सेक्शन कन्सिडर करायचे असते. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ सेक्शन A1 A2. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा कन्सिडर करा सेक्शन A1 A2 हे सेक्शन छोटे छोटे कन्सिडर केले ॲज शोन इन फिगर. सेक्शन A1 हॅज लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया दॅन सेक्शन A2. A1 हा जो आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A2 पेक्षा काय आहे जास्त आहे. देन व्हेलॉसिटी V1 अँड V2 respectively. This is because the particle has to move faster in the narrower section. मग आता ह्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीमध्ये असा बदल का आहे तर जो सेक्शन आहे तो नॅरो सेक्शन आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्या व्हेलॉसिटी आपल्याला चेंज झालेल्या दिसतील. बघा द पार्टिकल्स बिहाइंड इट हेन्स व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस व्हेन अ पार्टिकल एंटर्स वायडर सेक्शनला जर पार्टिकल एंटर झाले इट शोज डाऊन बिकॉज देअर इज मोर स्पेस. ते काय होतील आजूबाजूला फिरकतील का तर तिथे त्यांना जागा जास्त मिळणार आहे. बिकॉज द फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल अँड पार्टिकल मूव्ज फास्टर थ्रू अ नॅरो सेक्शन अँड स्लो डाऊन व्हाईल द मूव्हिंग थ्रू वायडर सेक्शन. आता साधं उदाहरण घेतलं जर नळाची तोटी आहे तिचं जर आपण सेक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये लहान मोठं जर सेक्शन असेल तर पाणी येताना कशाप्रमाणे फ्लो होतो त्या पद्धतीने तुम्हाला पाहता येईल की नॅरो सेक्शन असल्यावर कसं पाणी प्रवाहित होतं आणि वायडर सेक्शन असल्यावर कसं होतं. बिकॉज द फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल द पार्टिकल मूव्ज फास्टर थ्रू अ नॅरो सेक्शनमधून पार्टिकल फास्टर मूव्ह होतो अँड स्लो डाऊन व्हाईल मूव्हिंग विथ वायडर सेक्शनमधून तो कमी होतो. इफ द फ्लुइड डज नॉट मूव्ह फास्टर इन अ नॅरो रिगेन then it will be compressed to fit into narrow space. त्याच्यासाठी एक ट्यूब कन्सिडर करायची. बघा कन्सिडर अ ट्यूब फ्लो ॲज शोन इन फिगर. ऑल द फ्लुइड दॅट passes through a tube of flow must be passed through any cross section that cuts the tube flow. We know that all fluid is confined to the tube of flow. Then fluid cannot leave the tube or enter the tube. त्यावेळेला ते आतमध्ये जाणार नाही. देन कन्सिडर अ सेक्शन. त्याच्यामध्ये सेक्शन्स कन्सिडर करायचे आपल्याला A1 A2 लोकेटेड ॲट पॉईंट्स A अँड B रिस्पेक्टिवली. देन ॲज शोन इन फिगर मॅटर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय विदिन द ट्यूब इनक्लोज्ड बिटवीन सेक्शन A1 अँड A2. कुठलाही मॅटर तिथं प्रेझेंट नसणार किंवा तयार होणार नाही. देअरफॉर मास ऑफ द फ्लुइड विदिन दिस रिजन कॉन्स्टंट ओव्हर टाईम. जेवढं पाणी आतमध्ये आपण सोडणार आहे त्याचं जे मास आहे ते काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. दॅट मीन्स इफ मास M इज फ्लुइड एंटर्स इन द सेक्शन A1 देन इक्वल मास ऑफ द फ्लुइड शुड बी लिव्ह द सेक्शन A2. जेवढं A1 सेक्शनमधून मास आपण आतमध्ये फ्लुइड फ्लो करणार आहे तेवढंच A2मधून बाहेर पडणार आहे. फक्त त्याचा जो स्पीड आहे तो कमी जास्त होणार आहे. लेट द स्पीड ऑफ फ्लुइड विच क्रॉसेस द सेक्शन EFGH. इथं मानल्याप्रमाणे फिगरमध्ये EFGH हा सेक्शन कन्सिडर करा. ॲट दॅट पॉईंट A इन टाईम इंटरवल डेल्टा T ॲट व्हेलॉसिटी V1 दस द व्हॅल्यूम ऑफ फ्लुइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन एरिया ॲट पॉईंट A B. त्याचा जो व्हॅल्यूम कन्सिडर केला आपण तर ते असेल रो A1 V1 डेल्टा T. सिमिलरली लेट द स्पीड ऑफ द फ्लुइड बी V2 ॲट पॉईंट B. द फ्लुइड क्रॉसेस द सेक्शन PQRS. मग त्याचं काय येणार आहे ॲट पॉईंट बीचं रो A2 V2 डेल्टा T. As a fluid is incompressible, the mass of the fluid entering the tube at point A is the same as the mass leaving the tube at B. Therefore, mass of the fluid in section EFGH is equal to mass of the fluid in section PQRS. कारण आपण काय म्हणतोय की जेवढं लिक्विड आपण
जे तुमचं नॅरो सेक्शन आहे त्याच्यामधून सोडणार आहे तेवढंच तुमचं जे वायडर सेक्शन आहे त्याच्यामध्ये जाणार आहे आणि तेवढंच बाहेर पडणार आहे. त्याच्या मासमध्ये काही फरक पडत नसेल. मग मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH इज इक्वल टू मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन PQRS. रो A1 V1 डेल्टा T इज इक्वल टू रो A2 V2 डेल्टा T. देअरफॉर सगळ्या कॉमन फॅक्टर कॅन्सल होतील. राहील काही शिल्लक फक्त A1 V1 इज इक्वल टू A2 V2 दॅट इज AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. AV is the volume rate of the flow of a fluid, that is AV is equal to dV by dt. The quantity dV by dt is the volume of the fluid per unit time passing through any cross section of the tube of flow. It is called as the volume flux. Similarly, rho dV by dt is equal to dm by dt, called as mass flux. मग याच इक्वेशनला अबाव इक्वेशन जे आहे 2.40 A1 V1 इज इक्वल टू A2 V2 और AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, त्याला काय म्हटले, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनामिक्स. द कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट व्हॉल्यूम रेट ऑफ अ फ्लो अँड इनकम्प्रेसिबल फ्लुइड फॉर अ स्टेडी फ्लो इज द सेम थ्रू आउट द फ्लो. सगळीकडं ते काय असणार आहे, सेम असणार आहे. लक्षात आलं. स्टेडी फ्लुइड त्याची डायग्रॅम, त्याच्यानंतर ते इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायचे. त्याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा विचारला जातो. बघा प्रॉब्लेम. ॲज शोन इन द गिवन फिगर, अ पिशन ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 2 cm² pushes the liquid out of tube whose area at the outlet is 40 mm² and the piston is pushed at the rate of 2 cm/s. Determine the speed at which the fluid leaves the tube. जेव्हा ते जे फ्लुइड आहे ट्यूबमध्ये एंटर झालेलं ते बाहेर पडेल त्यावेळेसचं स्पीड काढा म्हणून सांगितलं आहे. आता तुम्हाला दिलेल्या ज्या क्वांटिटी आहेत, क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे बरोबर. मग आता क्रॉस सेक्शनल एरिया जो दिलेला आहे त्याचं नोट डाऊन करा. पुश्ड रेट दिलेला आहे बरोबर 2 cm क्रॉस सेक्शनल एरिया. पुश्ड रेट म्हणजे व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर सेकंडवाला जो एरिया आहे आउटलेटचा एरिया दिला आहे तो येणार आहे A2 तो 40 mm² आहे. फ्रॉम इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यू नो डॅट द A1 V1 इज इक्वल टू A2 V2. मग A1ची किंमत मिळाली, A2ची मिळाली आणि V1ची मिळाली. काढायची कोणाची, V2ची मिळाली. आउटलेट जेव्हा बाहेर पडत तेव्हाचं स्पीड काढायचं बरोबर. मग याच्यावरनं इक्वेशन तयार करता येईल. V2 आहे त्या ठिकाणी ठेवा, A2 इकडं घ्या, तो डिवाईड होईल. A1 V1 डिवायडेड बाय A2. किमती टाका, तुम्हाला स्पीड मिळून जाईल. असं सोपे प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, थँक्यू.